एखादा ऑब्जेक्ट वॉटरवर फ्लो होत असेल, काय होत असेल, वॉटरवर फ्लो होत असेल, तर त्या ऑब्जेक्टची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी असते. आता मला सांगा, हे जे फ्रूट आहे, ही जी बॉटल आहे, स्वराली बाबर, यांची डेन्सिटी, DENSITY, डेन्सिटी, घनता, यांची डेन्सिटी काय आहे, वॉटर पेक्षा लो आहे. घट्टपणा शब्द ऐकलाय का तुम्ही? घट्ट. वॉटर आणि मिल्क मध्ये डेन्सिटी कोणाची जास्त असते? वॉटर आणि मिल्क मध्ये. त्याला घट्टपणा म्हणतात. घट्टपणा, घट्ट. दूध घट्ट आहे का पाणी घट्ट आहे, त्याला डेन्सिटी म्हणतोय आपण. येस, मिल्कची डेन्सिटी काय आहे? हायर. ओके. आता पुढे बघा, डेन्सिटी कन्सेप्ट समजला. ज्याची डेन्सिटी जास्त असते तो काय फ्लोट होणार का त्यामध्ये सिंक होणार? सांगा ना. ज्याची डेन्सिटी जास्त असते तो फ्लोट होणार का सिंक होणार? तो सिंक होणार. काय होणार? सिंक, डुबणार. त्यामध्ये तो काय होणार? डुबणार. सिंक होणे म्हणजे काय? डुबणे. ओके. डेन्सिटी कन्सेप्ट समजला सगळ्यांना? आयन मेटल डेन्सिटी इज ग्रेटर दॅन वॉटर डेन्सिटी. थुट्टे, गजानन थुट्टे, व्हेरी गुड. एखादा ऑब्जेक्ट कम्प्लिटली ट्रान्सपरंट आहे. समजा एखादी विंडो आहे बघा, विंडो मधनं आपल्याला पलीकडचं सगळं दिसत असेल, तर याला मेन रिझन काय माहितीये? ॲबिलिटी टू मटेरियल ऑलो लाईट पास थ्रो इट. त्यामधून लाईट पूर्ण पास होतो, सूर्यप्रकाश पूर्ण पास होतो, म्हणून आपल्याला पलीकडचं मटेरियल, पलीकडची वस्तू आपल्याला क्लिअर क्लिअर दिसते. त्याला म्हणायचं ट्रान्सपरंट मटेरियल. कशामुळे? ड्यू टू लाईट, अलो लाईट टू पास थ्रो इट. थ्रो म्हणजे कोण? खिडकी. खिडकीच्या काचेतनं पलीकडचं का दिसतं? कारण त्यामधनं लाईट कम्प्लिटली पास होतोय. समजलं आता? ट्रान्सपरंट. ट्रान्सल्युसेंट मटेरियल अलो लाईट टू पास थ्रो देम बट स्कॅटर इट. लाईट पास होतो पण तो स्कॅटर होतो, पसरतो इकडे तिकडे. आणि लाईट कम्प्लिटली पास न झाल्यामुळे, इकडे तिकडे स्कॅटर झाल्यामुळे काय होतंय? इकडे तिकडे स्कॅटर झाल्यामुळे काय होतंय? आपल्याला पलीकडचं जे ऑब्जेक्ट आहे ब्लरी और इनडिस्टिंक्ट, कसा दिसतो? ब्लर. BLURR, ब्लर बघितलंय ना? ही फ्लोस्टेड ग्लास दिसते सगळ्यांना, हे त्याच एक्झाम्पल आहे, ब्लर. हे आहेत ओपेक ऑब्जेक्ट, वूड, मेटल, ब्रिक. यांच्यामधनं पलीकडचं दिसतं का आपल्याला? पलीकडचं दिसतं का भालेराव? नाही. बिकॉज लाईट नॉट पास थ्रो देम. त्यातून लाईट पास होत नाही. ओके. मास याला वस्तुमान म्हणतात आणि वेट याला वजन म्हणतात. वजन. हे जे वेट आहे ना, वेट, जसं जसं आपण उंच जाणार, ग्रॅव्हिटी, अकॉर्डिंग टू दी ग्रॅव्हिटी ऑफ दी अर्थ, ते चेंज होणार. चेंज होणार का तक्ष? श्रेया प्रकाश साळवे, वेट चेंज होते बघा. मला सांगा, ऑन दी मून, किंवा तुम्ही उंच गेल्यानंतर विमानामध्ये बसल्यानंतर एका पर्टिक्युलर हाईटवर
वेट वेगळं असतं, पण प्रत्येक ठिकाणी मास सेम असते. कोणत्याही प्लॅनेटवर जा, मास सेम आहे, वेट डिफरंट आहे. आणि वेट कोणाशी रिलेटेड असतं त्रिशा गेडाम? वेट कोणाशी रिलेटेड असतं? ग्रॅव्हिटी ऑफ दी अर्थ. अर्णव कडू, गुड. ग्रॅव्हिटी ऑफ दी अर्थ. आता एक एक प्रश्न मला विचारायचा, ग्रॅव्हिटी ऑफ दी अर्थ लक्षात. राजवर्धन ओंबासे, मूनवर ग्रॅव्हिटी कमी असते. देर इज नो ग्रॅव्हिटी ऑन दी मून अकॉर्डिंग टू दी अर्थ. अर्थच्या रिलेशन मध्ये तिथे ग्रॅव्हिटी असते, पण अर्थ सारखी नसते. अर्थ सारखी नसते, नॉट लाईक अर्थ. तर समजा 60 kg पर्सन आहे, 60 kg माणूस तेथे फक्त 10 किलो भरणार. 10 kg, 1/6. 1/6 म्हणजे समजलं, एखाद्या माणसाचं वजन जर 120 kg आहे, एखाद्या पर्सनचं वेट जर 120 kg आहे, तर मूनवर त्याचं वजन किती असेल? राजवर्धन शिंदे, व्हेरी गुड. आयुष, अर्णव कडू, 20 kg. समजलं आता सगळ्यांना? अर्थचा इक्वेटर कुठे असतो माहितीये ना? समजा ही अर्थ आहे, तर हा इक्वेटर आहे. या इक्वेटरला वेट, इक्वेटरला वेट काय असतंय? आणि हे आहे त्याचे पोल्स. पोल्स कुठे माहितीये का रे तुम्हाला? साऊथ पोल, नॉर्थ पोल माहितीये का? त्रिशा गेडाम, साऊथ पोल, नॉर्थ पोल माहितीये? साऊथ पोल आणि नॉर्थ पोलला वेट हाई कंपॅरेटिव्हली ग्रेटर दॅन इक्वेटर. इक्वेटर पेक्षा जास्त वजन, स्लाइटली, नॉट मोर, नॉट मच मोर, थोडंफार जास्त वजन पोलला असतं. कुठे असतं? साऊथ पोलला आणि नॉर्थ पोलला वजन माणसाचं जास्त असतं. कशापेक्षा? इक्वेटर पेक्षा. समजलं का? डिवाइड करता येत नाही. मॉलिक्युल्स ऍटमचे बनलेले असतात. बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ मॅटर, मॅटरचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऍटम आहे, आणि तो मॉलिक्युलचा बनलेला असतो. मॉलिक्युल्स. ऍटमला स्मॉलर पार्ट्स मध्ये डिवाइड करता येतं का? आराध्या दोनाडकर, ऍटमला स्मॉलर पार्ट्स मध्ये डिवाइड करता येतंय का? नाही. स्मॉलेस्ट पार्ट तोच असतोय, त्याला डिवाइड करता येत नाही. आता ऍटम कशा कशाचा बनलेला असतो? विराज गिरगे, तक्षक, सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये. ऍटम कशा कशाचा बनलेला आहे? इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉन, पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर चार्ज असतो का? न्यूट्रॉनवर एखादा चार्ज असतो का? नो, देर इज नो चार्ज ऑन न्यूट्रॉन. आणि हा जो न्यूक्लियस दिसतोय तुम्हाला, इलेक्ट्रॉनचा न्यूक्लियस, केंद्रक म्हणतो ज्याला आपण, या न्यूक्लियस मध्ये आहेत न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. आणि इलेक्ट्रॉन कशावर आहे कोण सांगेल मला? इलेक्ट्रॉन कोठे दिसतोय? इलेक्ट्रॉन कोठे आहे? ऑर्बिटवर आहे. आयुष जुमले, क्या बात आहे. ऑर्बिट वर आहे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. प्रोटॉन पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन न्यूट्रन माहित नाही. न्यूट्रल म्हणजे कोणताही नसतो, नो वन.